प्रणाम. जय श्री चक्रधर. स्वागत आहे आपले आध्यात्मिक स्पीच या यूट्यूब चॅनलवर. श्रोते हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत परमेश्वराला माणूस कसा हवा आहे. सकल जीवांचा हितकर्ता, सकल जीवांना आनंद देणारा असा आनंदमय परमेश्वर माणूस शोधितो. तो माणूस शोधण्यासाठी त्यासाठी एक गाव किंवा एक देशही कमी पडतो. एक वेळ अवतार घेऊनही भागत नाही. वेगवेगळ्या देशात पुन्हा पुन्हा अवतार घेऊन परमेश्वर माणूस शोधितो. परमेश्वराला माणूस का हवा आहे? परमेश्वराला माणूस कशासाठी हवा आहे? त्याला माणसे तयार करण्यासाठी माणूस हवा आहे. वेड्या बागड्यांना शहाणे करण्यासाठी परमेश्वराला माणूस हवा आहे. अज्ञानाला ज्ञान देण्यासाठी परमेश्वराला माणूस हवा आहे. सर्वसामान्यांना आनंद देण्यासाठी परमेश्वराला माणूस हवा आहे. आपण श्रीकृष्णाला प्रश्न विचारू, देवा, तुम्हाला या जगात खरंच माणूस दिसत नाही का? अहो देवा, घरात अडचण म्हणून शेतात घर बांधून लोक राहू लागले. तू सर्वज्ञ आहेस, तुला जगाची लोकसंख्या माहीत आहे. आम्ही ऐकलं आहे की जगात एका सेकंदात 7 मुले जन्माला येतात. अशी अफाट वाढणारी मानवसंख्या असताना तुम्ही माणूस शोधिता? घ्या ना देवा, तुम्हाला जितकी पाहिजे तेवढी माणसे घ्या. या प्रश्नाला भगवंत उत्तर देतात, बाप रे, तुम्ही ज्यांना माणसे समजता अशी माणसे मला नको आहेत. तसे तर माझे 56 कोटी यादव होते. ते पशु होते, माणसे नव्हती. पण माझ्या काळात ब्राह्मण्य मिळवणारे कर्मठ ब्राह्मण होते, पण माणसे नव्हती. वृक्ष विद्वान होते, तरी माणसे नव्हती. ज्यांच्यातील मानवता जागी नाही असा माणूस मला नको. त्याला प्रेम कळत नाही असा माणूस मला नको. ज्यात मनुष्यत्व आहे त्यालाच माणूस म्हणतात. निसर्गाच्या या अलौकिक निर्मितीतून बहरलेल्या सृष्टीत बुद्धिमान जीव म्हणजे माणूस नव्हे. मन, भावना, इच्छा, संवाद आणि सहृदयता याचं सुंदर मिश्रण म्हणजे माणूस आहे. श्रेष्ठ योनीत जन्माला येऊन सुद्धा स्वतःच्या कल्याणासाठी जो भगवंताकडे दुर्लक्ष करतो त्यापेक्षा पशु श्रेष्ठ आहे. त्या मानव देहधारी प्राण्यापेक्षा पशु श्रेष्ठ असतो. त्याला माणूस म्हणता येत नाही. अहो, डांगरेश सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सानिध्यात डांगरेश नावाचा एक कुत्रा होता. त्यांनी आपल्याला भक्तीचं असं सुंदर महत्त्व पटवून दिलेलं आहे. त्या माणसाचा हसण्याचा आवाज त्या कुत्र्याच्या कानावर पडला. त्या कुत्र्याने तो आवाज ऐकला आणि भाव करून तो कुत्रा म्हणाला, का रे माणसा, का हसतोस तू मला? माणूस म्हणाला, तुझ्या गच्चाळपणाला पाहून मी हसतोय. तू तोंडात हाडूक धरले म्हणून मी तुला हसतोय. कुत्रा म्हणाला, मी एकटाच घाण नाहीये, माझ्यापेक्षाही घाण प्राणी आहेत. चल, मी तुला दाखवतो, चल माझ्या बरोबर. माणसाला सोबत घेऊन चालला. एका उकुंड्यावर लोळणारे गाढव कुत्र्याने माणसाला दाखवले. ते दोघेही जण त्या गाढवाला हसू लागले. त्या गाढवाला सहन झाले नाही. ते न सहन होऊन ते गाढव त्या दोघांकडे आले आणि त्यांना म्हणतात, का रे, तुम्ही दोघे जणी मला का हसता? तर माणूस म्हणाला, निर्मळ पाणी पिणाऱ्या गाढवा, ह्या घाणीत तू लोळतोस म्हणून मी तुला हसलो. गाढव म्हणाला, अरे, माझ्यापेक्षाही घाण प्राणी आहेत, चला मी तुम्हाला दाखवतो, म्हणून मी तुला हसलो. गाढव म्हणाला, अरे, माझ्यापेक्षाही घाणेरडे प्राणी आहेत, चला मी तुम्हाला दाखवतो. तेव्हा माणूस, गाढव व कुत्रा तिघेही जण निघाले. त्याने एका गटारात लोळणारे डुक्कर दाखवले. त्या डुकराला पाहून तिघेही जण हसले. त्या हसणाऱ्या तिघांना पाहून डुक्कर गटारातून उठले, अंग झाडले व तिघाजवळ आले व म्हणाले, का रे, का मला हसता? माणूस म्हणाला, गटारात लोळणाऱ्या डुकरा, तुला हसणार नाही तर काय करणार, तुला हसतोय. तर तेव्हा त्या माणसाला वाटलं, हा तरी या गच्चाळपणाचा शेवट असेल. तेव्हा ते डुक्कर डुर डुर करून म्हणाला,
माझ्यापेक्षाही घाबरले प्राणी तुम्हाला दाखवतो, तुम्ही माझ्यासोबत चला. ते चौघेही मिळून जाऊ लागले. माणूस, कुत्रा व डुक्कर निघाले. त्याने गटारात दारू पिऊन पडलेला माणूस दाखविला. ते दृश्य पाहताच सगळेजण हसू लागले. तेव्हा जनावरे हसतात तेव्हा माणूस माणूस असतो का? नाही ना. सगळ्या जनावरांचे गुण माणसात एकत्रित झाले, त्यामुळे तो नरपशु आहे. गाढवासारखाच राहणार. सगळ्या जनावरांचे गुण त्या माणसात एकत्रित झाले होते, त्यामुळे तो नरपशु आहे. गाढवासारखाच राहिला, कुत्रा कुत्र्यासारखाच राहणार. डुक्कर डुकरासारखाच असतो, पण माणूस माणसासारखा असेलच असे नाही. अशा या माणसाला खायला काहीही चालते. प्राणी खातो, आकाशातील पक्षी खातो, पाण्यातील मासे खातो. म्हणून संत तुकडोजी म्हणतात, जुंबक मेंढ्या कुत्रे डुकरे बहुत मिळे पण काय करू, त्यांना शहाणे करण्यासाठी मला हवा माणूस भला. खरोखरच संत तुकडोजीचा अनुभव हा त्यांनी मतलबी माणसाला कोल्हा म्हटले आहे. कोणाच्याही मागे आंधळेपणाने धावणाऱ्या मेंढ्या म्हटलं आहे. उपकार करण्याची जाणीव न ठेवता उलटणारा कुत्रा म्हटले आहे. दारू पिऊन गटारात लोळणाऱ्या डुक्कर म्हटले आहे. अशा ह्या राजल्या गांजऱ्यांचा उद्धार करणाऱ्या व भगवंताचे तत्वज्ञान जनसामान्यपर्यंत पोहोचवणाऱ्या माणसाची देवाला आवश्यकता आहे. नम्रता, सेवाभावी, सरळ हृदयाच्या माणसाची देवाला गरज आहे. भगवान श्री चक्रधर स्वामी गुजरात सोडून महाराष्ट्रात आले. महाराष्ट्र हे सात्विक देश आहे, म्हणून तो महाराष्ट्र आहे. कर्मठ्याच्या जाळ्यातून समाजाला मोकळे करण्यासाठी स्वामींना काही विचार सांगायचे होते. ते ऐकून प्रचार करणारा माणूस त्यांना हवा होता व पंथाचे कुशल नेतृत्व करण्यासाठी माणसाची स्वामींना गरज होती. त्यासाठी अनंत ब्रह्मांड नायक महाराष्ट्रात माणसाची परीक्षा केली. खूप मोठी यात्रा भरली होती. यात्रा पैसे मिळणार आहे अशी दौंडी द्यायला सांगितली. ही दौंडी ऐकताच पूर्ण यात्रा उलटली. नंतर दुसरी दौंडी दिली, त्यात परमेश्वराचे कैवल्य दानाचे सांगितले आहे. दुसरी दौंडी द्यायला सांगितली, त्यात परमेश्वराचे कैवल्य पद देण्याचे सांगितले. हे ऐकून मात्र एकही माणूस आला नाही. फक्त एक म्हातारा आला. तात्पर्य, नित्य वस्तूचा विवेक असणारा माणूस स्वामींना हवा आहे. महाराष्ट्रात स्वामी फिरू लागले व महाराष्ट्रानेही उदार मनाने स्वामींना एक माणूस दिला. त्याचे नाव नागदेव. हा नागदेव पुढे आचार्य झाला व आपल्या हृदयातील अनेक मराठी ग्रंथ निर्माण करून घेतले. मराठी भाषा समृद्ध केली. आश्रमात अनेक विद्वान निर्माण केले. स्वामींचे विश्वकल्याणकारी तत्वज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचवले. आचार्य नागदेवाच्या आश्रमात सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व श्रेणीचे लोक राहत होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दंडवत प्रणाम.